प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पवित्र आत्म्या एजनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. पवित्र आत्म्या एजनी रे, कृपादान तव घेऊनी रे, कृपादान तव घेऊनी रे. निकोदेमस आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यातील संभाषणामध्ये एकूण 4 गोष्टी दडलेल्या होत्या. त्यातील 2 गोष्टींवरती गेले 2 दिवस आपण चिंतन केलेलं आहे की नवा जन्म म्हणजे नक्की काय असतो ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर देवाचं प्रेम कसं असतं त्याच्यावर देखील आपण चिंतन केलेलं आहे. आता आपण उरलेल्या 2 घटकांवरती चिंतन करणार आहोत की ज्याविषयीचा उल्लेख गेल्या 2 दिवसातील शुभवर्तमानामध्ये येऊन गेलेला आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे पवित्र आत्मा, की वारा जिथे पाहिजे तिथे वाहत असतो. तो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, परंतु आपल्याला त्याची झुळूक जाणवत असते. नव्याने जन्मल्यांचं देखील तसंच आहे. नव्याने आणि पवित्र आत्म्याने जन्मलेल्याची गत तशीच आहे. फारसा गाजावाजा न करता एक नवीन ज्योत त्यांच्या जीवनामध्ये जळत असते. तो आहे परमेश्वराचा पवित्र आत्मा. ह्या पवित्र आत्म्याठायी नवीन जीवन जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमसला पाचारण करतो. आणि दुसरी गोष्ट आहे क्रूस, की मोशेने जसा अरण्यात सर्प उंचावलेला होता तसं मनुष्याच्या पुत्राला उंचावलं पाहिजे. म्हणजे येशू अप्रत्यक्षरित्या क्रूसाचा उल्लेख करतो. आज ह्या दोन्ही गोष्टींवरती सखोल चिंतन करूया की पवित्र आत्म्याविषयीचा सूचकसा असा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्ताने केला आणि त्यासाठी प्रतीक वापरलं वाऱ्याचं. आणि तशाच प्रकारचं प्रतीक बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की प्रारंभी परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वराचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. तो रुआख एलोहिम म्हणजे नुसता परमेश्वराचा आत्मा नाही, तर तो जणू काही परमेश्वराचा श्वास, की ज्यामुळे त्या वाऱ्यामुळे पाण्याला देखील एक गती प्राप्त होत होती, जिवंतपणा येत होता. परमेश्वराने आदामाच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला आणि आदाम जीवधारी प्राणी झाला. म्हणजे हा परमेश्वराचा श्वास जीवनदायी आहे. किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांवरती फुंकर घातली आणि त्यांना सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्यावेळेला ते देखील पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. परंतु ते जणू काही खाजगीरित्या एका बंद खोलीमध्ये परिपूर्ण झालेले. जाहीररित्या देखील सुसाट्याच्या वाऱ्यासारखा नाद सुटला आणि आकाशातून अग्निजिव्हासारखा पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये परमेश्वराचं वचन धैर्याने बोलू लागले. हे पवित्र आत्म्याचं कार्य प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुरू असतं. गरज असते त्याची जाणीव ठेवण्याची, त्याची वाणी ऐकण्याची, त्याच्या प्रेरणेनुसार जीवन जगण्याची. हे खरोखर घडतं किंवा नाही ते कशावरून समजायचं? पवित्र आत्म्याच्या फळांवरून. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता आणि विश्वासूपणा आणि इंद्रिय दमन अशी पवित्र आत्म्याची फळं जेव्हा आपल्या जीवनात दिसू लागतात तेव्हा त्याचं कार्य सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे क्रूसाचं, की अरण्यात मोशेने साप उंचावला तसा परमेश्वराचा पुत्र उंचावला जाईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देखील अशा प्रकारे स्वतःला रिक्त करणार आहे
तेव्हा संपूर्ण जग त्याच्या बलिदानामुळे परमेश्वराच्या कृपेने भरून जाणार आहे. ह्या दिवसांमध्ये निकोदेमसची संभाषण ह्या विषयावरती आपण चिंतन केलेलं आहे. येशू सांगत आहे की जो वरून येतो तो आत्म्यापासून जीवन जगतो, जो खालून म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती असतो तो देहाचं जीवन जगत असतो. देहापासून काही लाभ नाही. आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे, देहापासून जन्मलेला देह आहे. म्हणजे आपण शारीरिक पातळीवरती जगायचं की आध्यात्मिक पातळीवरती जगायचं तपासून पाहूया आणि त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये पुरेपूर स्थान देऊया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.